दिवशी सईबाईंची तब्येत नाजूक आहे. बाळ चांगलं चिवट दिसतंय. अहो पण त्यामुळे त्यांना खूप त्रास होतो. अहो संघर्ष भोसले कोणाला काही नवीन नाही. मग हा इवलाचा जीव तरी सहज कसा बरं येईल? हा खरंय हंबीरराव, माता भवानी जे देईल तो स्वराज्याचाच प्रसाद असेल. बघितलं, भवानी मातेनं आपली प्रार्थना ऐकली. महाराज, स्वराज्याला वारस मिळाला. पुत्र झालाय, पुत्र. जगदंब जगदंब. स्वराज्याला वारस मिळाला. पुत्र झाला, पुत्र झाला. ओरणी फडकला नभी तळपला भगव्याचा अंकार. स्वराज्याचा महारुद्रकारी वैर्याचा संहार. मासाहेब, आमच्यावर आहे का त्यांच्या आईवर? खरं सांगू शिवबा, तुमच्यापेक्षाही राजस रूप आहे हो बाळाचं. दृष्ट नको हो लागो माझ्या बाळाला. काय हंबीरराव, आता बुवा मामा तुम्ही. भाचे बुवांचं काय बरं नाव ठेवायचं मग? अहो राज, आता ते मी कसं सांगणार बरं? महासाहेबांनी काहीतरी योजला असेलच की, त्यात सांगतील काय ते. हे लेकरू म्हणजे रौद्राहूनही रौद्र आहे हो. शंभू महादेवासारखा साधा भोळा. पण जर का काही विपरीत घडलं तर मात्र तिसरा डोळा उघडलाच म्हणून समजा. म्हणून या बाळाचं नाव शंभू. शंभू राजे, संभाजी राजे. संभाजी राजे, स्वराज्याचा वारस शंभू राजे. या रामायण महाभारतातल्या आणि संतांच्या कथा ऐकून छत्रपतींच्या मनात स्वराज्याचं स्फुल्लिंग पेटलं होतं.